नमस्कार, जय शंकर. कसे सगळे? मस्त मजेत आहे का? चांगले. तर आम्ही आलेलो आहे अकलाई मंदिरामध्ये. आज अकलाबाईची यात्रा आहे आणि निवद नारळ सगळे करतायत. तर मी पण आलेली आहे घेऊन, मी आणि माझी पोरगी. आणि त्यांची जरा तब्येत खराब आहे त्यामुळे ते झोपलेले आहेत. तर चला बघूया. आता खूप सारी गर्दी आहे. आता एवढी आहे म्हटल्यानंतर ना संध्याकाळी खूप गर्दी असणार आहे. जाऊया आपण आता मंदिरामध्ये. आपल्याला नारळ वगैरे घ्यायचा आहे आणि नैवेद्य वगैरे केलेला आहे. तर देवाची पूजा वगैरे आपण करून घेऊया. त्याच्यानंतर ना तुम्ही कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहावा, आहे ना? चला जाऊया आता मंदिरामध्ये. पाळणे बिळणे काय सुद्धा नाही, जे आहे त्याच्यात समाधान बांधून घ्या. तुमचं फेवरेट कलेक्शन इकडे आलं. काय करायचं, भरपूर असं कलेक्शन आहे. चला अगोदर आपल्याला देवदर्शन करायचं मॅडम. काय परत पुढच्या पुढे बघूया आपण. तर मैत्रिणींनो, आलो बघा घरी. एकदाच खूप सारी गर्दी होती. आता निवद नारळ वगैरे सगळं करून आलेलं आहे. आता संध्याकाळी फिरायला जायचं फक्त. आणि हो हे आमचे सर कुशाल झोपलेत. काय वाटतं का? हा, देवाला जाऊन आलोय आम्ही आणि कुशाल झोपताय तुम्ही. छान छान छान. तब्येत खराब होती माझी त्यामुळे आलो. मी सांगितलं होतं मग अशीच की तब्येत खराब आहे त्यामुळे झोपलेत. त्यामुळे आम्ही दोघी जण चाललेलो आहे. तर देवदर्शन खूप छान झालं. आणि रांगेतून घ्यायचं म्हटलं तर खूप वेळ लागला असता. मला वाटतं कमीत कमी 5 वाजले असते. त्यामुळे शॉर्टकटमध्ये आलो आम्ही. आणि तिथं अभिषेक चालू होता, आरती वगैरे चालू होती. तर आम्ही परड्या वगैरे भरल्या मस्तपैकी. छान असं देव झालेला आहे आमचा सगळा. चला गाव देव झाला आमचा. चला आता जेवायचं. चला आता आम्ही जेवण करून घेतो. मस्त पुरणपोळी वगैरे केलेली आहे. तर अकलाईच्या मंदिराचा परिसर तिकडचं सगळं कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि कोण कोण अकलाबाईला आलंय यात्रेला देवाला खूप सारे फॅन भेटले, खरंच भेटले. लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत सगळे फॅन भेटलेले आहेत. भारी वाटलं मला पण. तर चला आम्ही आता जेवण करून घेतो आणि व्हिडिओ इथं स्टॉप करतो. टाटा आणि बाय बाय. जय अकलाई.